कहना चाहिए, मैं रहूं या ना रहूं भारत ये रहना चाहिए। सिलसिला ये बात मेरे यूं ही चलना चाहिए, मैं रहूं या ना रहूं भारत ये रहना चाहिए। भारत ये रहना चाहिए। सादर करीत आहे 8वी अ चा वर्ग। मेरे माँ और पिताजी भी छोड़ के गए भगवान के घर, भगवान का घर मुझे पता नहीं है। रोमन बेटा रोमन, और तुम कौन हो बेटा? उधम सिंह मेरा छोटा भाई और मैं बड़ा। बच्चों मेरे साथ आओगे? हाँ चाचा जी, हम आपके साथ आएंगे। चलो बच्चों, इसका कोई नहीं होता है, उसका भगवान होता है। चाचा जी त्यांना खालसा अनाथाश्रमात नेतात. तिथेच ते लहानचे मोठे होतात. उधम सिंह हे अत्यंत प्रगल्भ बुद्धिमत्तेचे होते. अरे उधम, मेरी तबीयत बहुत खराब है. अब मेरा कोई भरोसा नहीं रहा. तुम्हें अपने आप को संभालना पड़ेगा. उधम मेरे भाई. भैया आपको क्या हुआ? ज्ञान जी, भैया को देखो क्या हुआ. साधु सिंह, साधु सिंह, उठो साधु सिंह. उधम सिंह मेरे भाई, साधु अब साधु सिंह इस दुनिया में नहीं रहे. भैया हळूहळू उधम सिंग मोठा होऊ लागला. 20 वर्षाचा झाला. अचानक त्या रात्री त्याला झोपेतच जाग आली आणि त्याला आठवला जालियनवाला बाग हत्याकांड. चला तर बघूया ओड वायरचा वधचे मूळ कारण. टिळक व गांधींना प्रवेशबंदी करतात काय? या गोऱ्यांना चांगले ठेचलेच पाहिजे. इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, वंदे मातरम, वंदे मातरम. ते तिला धरा, तिला अजिती सोडू नका. ओ गॉड, हेल्प मी, हेल्प मी, हेल्प मी, हेल्प मी, हेल्प मी. अरे वेली की काय, पळा पळा पळा. शेरवूडला मारल्यानंतर शेरवूड जनरल ओड वायर आणि जनरल डायरकडे जाते.
Sir, all Indian people kicked me and tried to kill me. Help me, sir, help me. रास्कल इंडियन, इतनी हिम्मत हो गई इन हिंदुस्तानियों की। अब आगे क्या करने का? ने इंडियन को इकट्ठा न आने का आदेश दिया है। यदि मौका मिला तो सबको शूट कर देना। इन काले कुत्तों को दिखा देना चाहिए ब्रिटिश गवर्नमेंट क्या करता है। ब्लैकिश इंडियन। Have you back shoot rifles? Yes, I have. We'll use these rifles for Indian dogs. Ha 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 ha. विमानातून जनरल डायर अमृतसरची पाहणी करतो. सुनो, इंग्रज सरकार का फरमान है, वो घर के बाहर इकट्ठा हो जाएगा, उसे शूट कर दिया जाएगा। 13 एप्रिल बैसाखी सण होता. या सणासाठी दुपारी 4:30 वाजता सभेची घोषणा केली. सभेचे स्थान जालियनवाला बाग. इस सभा को जाने वाला हूँ. तो इस प्रांत से शहीद हुए हैं, उन्हें श्रद्धांजलि अर्पण करनी है. तुम जरूर आना उदम, तुम जरूर आना. हाँ, मैं आने वालाच हूँ. 6,000च्या वर जनसमुदाय या ठिकाणी जमला होता. यात शाळकरी विद्यार्थी, महिला, गरोदर महिला, वृद्ध व्यक्ती, तरुण वर्ग ह्या सगळ्यांचा समावेश या जनसमुदायामध्ये होता. मेरे भारतीय, ये सारा मुल्क अपना है. हमें इनसे, इन गौरव से छुटकारा पाना है, तो हमें इनसे मुकाबला करना पड़ेगा. तुम तैयार हो? Attack! Shoot them! या सभेमध्ये कोणी मरतं तर कोणी जखमी होतं. यात उधमसिंग 9 वर्षाचा होता आणि हे सगळं त्याला झोपेत आठवते. मैं जनरल डायर और ओल्डवायर को छोड़ूंगा नहीं. उदम काय झाले? मी जालियनवाला बाग हत्याकांड सोडगे आणि त्या दोघांना मारून टाकेन. ते तर इंग्लंडला आहे. मी पण इंग्लंडला जाईन. त्यानंतरनं उधमसिंगने खालचा आश्रम सोडले. एका कला वस्तूचे दुकान टाकले. या दरम्यान भगतसिंगाशी मैत्री झाली. भगतसिंगांना उधमसिंग आपले गुरु मानत. उधमसिंग आणि भगतसिंग या दोघांनी मिळून शस्त्रास्त्र जमा करण्याचे काम सुरू केले. त्या बघता उधमसिंग हे 20 वर्षाचे झाले. यानंतरनं त्यांनी भगतसिंगाशी मैत्री करून शस्त्रास्त्रे जमा केले. त्याचप्रमाणे जहाल राष्ट्रीय सभेशी सुद्धा त्यांनी हात मिळवणी केली. जहालमतवादीशी सामील झाले आणि गदर पार्टीचे काम देखील सुरू ठेवले. उदम, तुम अफ्रीका जाओ और उधर से राइफल और गोलियां लेके आओ. हाँ गुरु, मैं अफ्रीका जाऊंगा और वहाँ से बहुत सारे राइफल और गोलियां लाऊंगा. या कौन हो तुम? मैं राम मोहम्मद सिंह आज़ाद. तुमने ये हथियार कहाँ से लाए हैं और क्यों? ये हथियार अमेरिका से लाए हैं और इससे ब्रिटिश पर इस्तेमाल करने वाला हूँ. याच दरम्यान कोर्टाने उधमसिंगांना 5 वर्षे सजा सुनावली आणि याच दरम्यान भगतसिंग, राजगुरू, सुखदेव शहीद होतात. तुरुंगातून सुटका झाल्यावर उधमसिंगने रशिया, फ्रान्स, जर्मनी असा प्रवास करत करत शेवटी लंडन गाठले. लंडनला गुरुद्वाऱ्यामध्ये ते राहत होते. तेथे शिवसिंग हे त्यांचे मित्र भेटले. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है. वाह उदम वाह.
ताम्हणकर सभेनंतर उधम सिंगने मायकल ओडवायरचा पत्ता मिळवला व त्याच्याशी मैत्री केली आणि टॉमी नावाच्या व्यापाऱ्याला भेटले. हु आर यू? I am Ram Mohammed Singh Azad. I want automatic revolver. टेक दिस. ओडवायरचा पत्ता मिळवला व त्याच्याशी मैत्री केली आणि टॉमी नावाच्या व्यापाऱ्याला भेटले. हु आर यू? I am Ram Mohammed Singh Azad. I want automatic revolver. टेक दिस रिव्हॉल्वर. Thank you. उधम सिंग ओडवायरच्या घरी जातो. कम राम मोहम्मद कम. जालियनवाला बाग हत्याकांड सुना है? हाँ मैंने ही किया है. रूल फॉलो नहीं किया तो उसकी सजा उनको मिली है. हमारे फ्रेंड जनरल डायर कहाँ है? वो तो पैरेलस अटैक में खत्म हो गया है. जाने दो ना. 13 मार्च को कैक्सटन हॉल में परसी का व्याख्यान है. तुम जरूर आना. हाँ मैं जरूर आऊँगा. 13 मार्चला उधम सिंग कॅक्स्टन हॉलमध्ये जातो. and gentlemen, we attend this program. You know, British Empire is the biggest empire. We support British Empire and destroy the Indian people country. Now my friend Michael Oldwyer, some speech and talking with us. Come, Michael Oldwyer. Yes sir, ladies and gentlemen. Oldwyer, I will kill you. रुक जाओ उधम. सैनिकों पकड़ लो उधम सिंह को. गर्दीत उधम सिंग खाली पडतात आणि ब्रिटिशांच्या तावडीत सापडतात आणि खटला सुरू होतो. ललकारा ओ शेरा लंदन विच ललकारा. लेक्चर कर देण वाले सरदार उधम सिंह ललकार के ओ आखदा है. यानंतर ओडवायरच्या वधाचा खटला उधम सिंगावर सुरू होतो. What's your name? राम मोहम्मद सिंग आझाद. What's your address? रात आम्हाला मारून भारत मातेला मुक्त केल्याचा मला आनंद आहे. तुम्हारी इतनी हिम्मत इसमें क्या है? इनकलाब जिंदाबाद. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. इसी के साथ इसे फांसी की सजा सुनाई जाती है. हाँ, आज मैं बहुत खुश हूँ. आज मैं अपने गुरु भगत सिंह के पास जाने वाला हूँ.
मेरा रंग दे बसंती चोला, 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 हो आज रंग दे हमारे चोला मेरा आणि अखेरीस 31 जुलै भारतात विमानातून दिल्ली येथे आणण्यात आले. दिल्लीत पंतप्रधान इंदिरा गांधींपासून ते सामान्य जनतेपर्यंत सर्वांनीच त्यांचे दर्शन घेतले. राहिले नाही आणि शेवटचा कार्यक्रम अतिशय सुंदर आहे. सर्वांना विनंती आहे की 10 मिनिटासाठी आपण सगळ्यांनी शेवटचा कार्यक्रम पाहावा ही आपल्या सर्वांना नम्र. आघाडीचे क्रांतिकारक म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. तेच प्रथम व्यक्ती होते ज्यांनी पूर्ण स्वातंत्र्य हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे लक्ष्य घोषित केले. वयाच्या लहानपणीच आपल्या कुलदेवी भगवती हिच्या समोर भारताच्या पूर्ण स्वातंत्र्यासाठी शपथ घेणारे ते होते विनायक दामोदर सावरकर. आपण शांत बसणार नाही. यांना आपण जशास तसे उत्तर देऊ. हो हो नक्कीच देऊ. वंदे मातरम, वंदे मातरम. सावरकर, एक गोष्ट सांगा, कुठलीही व्यक्ती त्यागासाठी कधी तयार होते? जेव्हा कुठलीही व्यक्ती आपल्या मनाशी दृढ निश्चय करते तेव्हा तो प्रत्येक त्यागासाठी तयार असतो. अरे हा कसा अत्याचार आहे? बाबारावांना तर काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावली आणि त्यांच्या स्त्रियांना घरातून बाहेर काढले. तात्यासाहेब त्यांना सोडणार नाहीत. त्यांच्याकडून याचा सूड घेतील. बनलेले आहेत त्यांना स्टेजच्या मागे लवकर बोलावलेलं आहे. म्हणतात ना की अनेक फुले फुलती फुलोनी सुकोण जाती, कोण त्यांच्या महती गणिती ठेविली असे हो. मात्र अमर होय ती वंशलता निर्वंशजीचा देशाकरिता. सावरकरांच्या मते घर झोपडी बांधून आणि वंशावळी वाढून संसार तर पक्षी प्राणी पण करतात, परंतु त्यांना करायचा होता तो लग्न करून त्याचा संसार थाटतो. परंतु सावरकरांच्या मते त्यांना असा संसार करायचा होता जो देशासाठी असेल. देशासाठी ते काहीही करायला तयार होते. आणि अशाच या थोर माणसाचे आज आम्ही तुमच्या समोर एक सुंदर असं नाटक सादर करणार आहोत. त्याचमध्ये त्यांच्या मते जे आहे की त्यांना देशाचा संसार करायचा आहे. तर ह्या देशाचा संसार करण्यासाठी त्यांच्या पत्नीच्याही मनात काही प्रश्नच असतील ना, कारण जेव्हा त्यांनी हे निश्चित केलं की त्यांना आपला संसार बाजूला ठेवून देशाचा संसार करायचा आहे, तेव्हा त्यांच्या पत्नीच्याही मनात खूप प्रश्न होते की आपल्या संसाराचं काय. तुम्हाला फक्त 5 मिनिटं भेटण्याची परवानगी आहे. अहो तुम्ही कसे आहात? तुम्ही फक्त देशाचाच विचार करत आहात. अहो पण आपल्या संसाराचं काय? जर कधी संसाराचा मोह होऊ लागला तर असा विचार करा की मुलामुलींची वीण वाढवणे व 4 काटक्या एकत्र करून घरटी बांधणे याला जर संसार म्हणायचे असेल तर असले संसार कावळे चिमण्याही करतच आहेत. पण संसाराचा याहून भव्यतर अर्थ जर घेणे असेल तर मनुष्यासारखा संसार थाटण्यात आपणही कृतज्ञ झालो आहोत. मला स्वातंत्र्याचा संसार करायचा आहे आणि यात तुमची साथ हवी. चला चला, भेटण्याची वेळ संपली. टाइम इज ओव्हर नाव. ईश्वराची दया असेल तर पुन्हा भेट होईलच. अंदमानास काही वर्षांनी कुटुंबास नीव देतात असे ऐकून आहे. तसे न झाल्यास हे दिवसही सहन करू अशा धैर्याने राहण्याचा संकल्प करूया. ते म्हणतात ना, देहाकडून देवाकडे जाताना देश लागतो आणि या देशाचे आपण देणे लागतो. अर्थातच जेव्हा अनंत कान्हेरे यांनी 21 डिसेंबर 1909 या साली जॅक्सनची हत्या केली आणि जॅक्सनची हत्या केली तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर हे लंडनमध्ये होते. त्यांच्यावर जॅक्सनच्या हत्येचा खटला भरवण्यात आला आणि लंडनमध्ये त्यांना अटक करण्यात आली. पुढे 1 जुलै 1910 रोजी सावरकरांना मोर्या बोटीतून भारतात आणायचे ठरले. 7 जुलै रविवार रोजी ही बोट फ्रान्सच्या मॉर्सिलिस बंदराजवळ उभी होती. तिथे सावरकरांच्या मनात त्या बोटीतून निसटण्याचे विचार सुरू झाले आणि सावरकर हे बॅरिस्टर असल्यामुळे अर्थातच त्यांना जागतिक कायद्याविषयीची माहिती होती. आता मला कुठल्याही परिस्थितीत या बोटीतून निसटायला हवे. जागतिक कायद्यानुसार ब्रिटिशांच्या कैदी फ्रान्सच्या ताब्यात गेल्या तर फ्रान्स तो कैदी सहजासहजी ब्रिटिशांना परत करणार नाहीत. सावरकरांना या गोष्टीची माहिती असल्यामुळे त्यांनी ब्रिटिशांच्या हातावर तुरी देण्याचा निर्णय घेतला आणि बोटीच्या शौचालयाच्या खिडकीतून सावरकरांनी समुद्रात उडी घेतली.
Savarkar, here is your dinner. Wait, what? Where are you? Sire, he is not there. He is not there. Calm down, take a deep breath. Okay, sire. Now tell me, what happened? Sire, that Savarkar escaped from our court. Wait, what? He escaped? But how? Sire, I think he broke the window. Alert! Savarkar has escaped from our boat. Find him as soon as possible. If you spot him, and then shoot him. Okay, sire. Sire, there he is. Oh, give me the gun. सावरकरांनी समुद्रात उडी घेतल्यानंतर त्या समुद्रातील खारे पाणी आणि त्यांच्यावर होणाऱ्या गोळ्यांचा वर्षाव सावरकरांच्या समोर जणू काही मृत्यूच उभा होता. ते पोहत पोहत त्यांनी तट गाठला आणि त्यांची तिथे भेट झाली, ते म्हणजे एका फ्रेंच अधिकाऱ्याशी. Please arrest me and hand me over to your police officers. परंतु Qua esto porco y tu cos. I don't know. What are you talking? French policeman hands Savarkar over to the British sire. सारा विनायका सन्मान. यानंतर ना आपण आपल्या पुढच्या भागात असं बघणार आहोत की सावरकरांनी जेव्हा समुद्रात उडी घेतली त्यानंतर ना त्यांना पकडण्यात आले. ब्रिटिश त्यांना पकडून घेऊन गेले तेव्हा त्यांच्यावर आरोप टाकण्यात आला आणि त्यांना ही काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली. आणि जेव्हा त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा सुनावण्यात आली तेव्हा तिथे प्रचंड म्हणजे त्यांची देशभक्ती तिथे दाखवण्यात आली आणि तिथल्या सगळ्या कैदींना सावरकर हे धीर देत असत. त्यांच्या प्रचंड व्यक्तिमत्वापैकी त्यांचं एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व होतं, तो म्हणजे त्यांचा आशावादीपणा. कितीही कठीण परिस्थिती असली तरी त्यांचे विचार हे सर्वांच्या मनाला भारावून घेत असत आणि सर्वांना धीर देत असत. आपण असेच मारले जाऊ? नाही, असे होणार नाही. आज इथे आपला अपमान होत असेल तरीही आपल्याला कष्ट आणि यातना सहन कराव्याच लागतील. आपण हे जास्त दिवसापर्यंत चालणार नाही. एक ना एक दिवस स्वातंत्र्याचा सूर्य उदयास येईल आणि त्या दिवशी या कारागृहातील प्रत्येक दगड फुटेल. यांनी पाहिलेली आपली वीर कथा संपूर्ण जगाला ओरडून ओरडून सांगेल. आता नरक असलेली ही जागा उद्या भारतीयांसाठी तीर्थक्षेत्र बनेल. आता सर्व कैदी जेवायला बसलेले असतात आणि त्यातील एक कैदी सावरकरांनी लिहिलेले गीत सादर करतो. दादासाहेबांनी लिहिलेले एक गीत आहे, भगवती त्वामहम यशोयुता वंदे. सावरकरांचे हे आयुष्य जेलमध्येही कठीणच होते. तेव्हा त्यांच्याच इमॅजिनेशनमध्ये म्हणजेच त्यांच्या काल्पनिकतेमध्ये त्यांचा मृत्यू येतो आणि त्यांच्याशी संवाद साधतो आणि तोच संवाद आज आपल्या समोर सादर करत आहोत. या सावरकर या. विनायक दामोदर सावरकर. हो, क्षमा करा, बॅरिस्टर सावरकर. कोणत्या नावाने बोलतो तुम्हाला? हा, दादासाहेब. याच नावाने लोक तुम्हाला बोलवत होते ना. माझ्या या दरबारात तुमचे स्वागत आहे. तुमची ओळख? मलाच विसरलात, पण यात तुमचा दोष नाही. इथे असता शेवटी ओळखालच. तुम्हाला कसं नाही ओळखणार? लहानपणीचे मित्र आहात आपण. पुणे, लंडन या सर्व ठिकाणी तुम्ही सावलीप्रमाणे माझ्या मागे होता. तेच आहात ना तुम्ही, माझा मृत्यू. हा, तोच आहे मी. पण तू मला फसवलंच. मित्र म्हणत विश्वासघात केला. आता नाही धोका देऊ शकत आणि टाळू पण शकत नाही मला. मृत्युंजय नचिकेतांचे वंशज आहोत आम्ही. आईच्या दुधापासूनच श्रीकृष्णाची गीता आमच्या मनामनात सामावलेली आहे. यामुळे मृत्यू, मी तुला घाबरत नाही. तुझ्यावर हसू येतं.
येतो. तूच आहेस ना तो याने मार्सलिसच्या बंदरात उडी मारून पळण्याचा प्रयत्न केला? हो. का बरं? असं का केलंस तू? हसत का आहेस? उत्तर दे. कैदेतून सुटण्यासाठी? कैद होण्यासारखा गुन्हाच केला नसता तर चांगलं झालं असतं. तुम्ही इथले जेलरच आहात ना? हो. का बरं? इथे येणाऱ्या कैद्यांबद्दल तुम्हाला माहितीच असेल ना, आणि त्यामध्ये माझ्याविषयी तुम्हाला माहितीच असेल ना. हो. मग यावर पण लिहिलंय ना, डी फॉर डेंजरस. यू आर डेंजरस मॅन. तर तुम्हाला हे पण माहीत असेल ना की मी साधा कैदी नाही आहे. मी राजनैतिक कैदी आहे. आय एम पॉलिटिकल प्रिझनर. इतरांप्रमाणे मला गुन्हेगार म्हणणं तुमच्या नियमांच्या बाहेर आहे. One
तळमळाची ही आत्मा सावरकर माने किती छान सावरकर माने ती खातं याद आए हम
लगा के चले। साठी जे शिक्षक आणि पालक यांनी सहकार्य दिलं त्यांचं या ठिकाणी अभिनंदन.